मार्केटिंगचे वेगवेगळे पैलू असतात. म्हणजेच एक तर मार्केटिंग असते, की मी डायरेक्टली येऊन माझं हॉटेल दाखवतोय. हां, दुसरं मी माझ्या युजर्सचे रिव्ह्यू घेतोय, की तुम्हाला कसं वाटतंय हां, आणि ते पोस्ट करतोय. तिसरं मी माझं किचन दाखवून ट्रस्ट गेन करतोय, की बघा किचन माझं किती स्वच्छ आहे. हां, भांडी किती स्वच्छ आहेत. मी जेमिनाय सनफ्लॉवर ऑइल कापून हां. कढईत टाकण्याचा करेक्ट. व्हिडिओ टाकतोय. हां, म्हणजे इथं मी ट्रस्ट गेन करतोय. सो हे बरोबर. वेगवेगळे पैलू आहेत, की पहिलं तर मी डायरेक्ट सांगतोय, की माझ्याकडे हॉटेल आहे आणि माझ्याकडे खायला या. करेक्ट. दुसरं मी लोकांकडून बोलवून घेतोय, की माझ्याकडे हॉटेल आहे, माझ्याकडे खायला या. हं, आणि ह्यांची टेस्ट खूप छान आहे, ह्यांचं खूप छान आहे. तिसरं मी ट्रस्ट गेन करतोय, दाखवून की मी कसं बनवतो माझ्या हॉटेलमध्ये. करेक्ट. सो ही सायकोलॉजी पहिलं अंडरस्टँड करणं हां, गरजेचं आहे, की तुमच्या कस्टमरला बघायचं काय? बरोबर. तुमच्या कस्टमरला तुमच्या गाड्या नाही बघायच्या. हां, तुमच्या कस्टमरला तुमच्या गाड्या नाही बघायच्या. तुमच्या कस्टमरला काय बोलू शकतोय, तुमचे फोटोज नाही बघायचे हॉटेलचे. हां, तुमच्या कस्टमरचे एनडीपीज अंडरस्टँड करा. नीड्स, डिझायर्स, प्रॉब्लेम. करेक्ट. त्यांना किचनमधली स्वच्छता बघायची आहे. हं, त्यांना लोकांचे फीडबॅक्स बघायचे आहेत. हं. त्यांना स्पेशल ओकेजनला तुम्ही असं काही बनवताय का ते बघायचं आहे. राइट? ओके. सो हां, कस्टमर्सला अंडरस्टँड करून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी दाखवल्या, तर ती जास्त चांगली मार्केटिंग बनते. ओके, रादर ओके. दॅन जस्ट मार्केटिंग करणं.